मराठवाड्यात 2 दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11,572 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस व गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, बाजरी यासह आंबा, मोसंबी फळबागांना फटका बसला आहे. यात सर्वाधिक 8,455 हेक्टर क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे. राज्यात 17 ते 22 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून अवकाळी पावसात पडलेल्या विजांमुळे विभागात 2चा मृत्यू तर 41 लहान मोठी जनावरे दगावली, तर 533 गावातील 20,896 शेतकरी बाधित झाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात 3,397 हेक्टर जिराईत, 6,944 बागायत तर 1,229 हेक्टर फळबागांचा समावेश आहे. पुढील 1 ते 2 दिवस पावसाचा अंदाज आहे. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार गुलाब मसाराव मारकड वय 33 राहणार पातोंडा तालुका जिल्हा हिंगोली आणि दीपिका संजय राठोड वय अंदाजे 16 राहणार सिडवणी तालुका देगलूर जिल्हा नांदेड या दोघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. विभागात एकूण 18 मोठी, 15 लहान दुभती जनावरे तर ओढकाम करणारी 7 मोठी आणि एका लहान जनावराचा अशा एकूण 41 जनावरांचा मृत्यू झाला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.